सध्या आपल्याला नवीन कृषी मंत्री लाभलेले आहेत ते म्हणजेच माणिकराव कोकाटे साहेब. माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता, तो म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात. तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही कर्जमाफी देऊ अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. त्या कर्जमाफीचं काय झालेलं आहे? त्याचबरोबर फळबाग असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, अशा विषयावरती एक महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आलेली होती. पत्रकारांच्या माध्यमातून या 4 विषयावरती महत्त्वाची माहिती घेण्यात आली होती. आणि ते कोकाटे साहेबांच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया काय येत आहे, कर्जमाफी कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने होऊ शकते, त्यांचं म्हणणं काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने सुरुवातीला विधानसभा येण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून, भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की 3 लाखापर्यंत ही सरसकट कर्जमाफी करू. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की आम्ही कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच करू, अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं होतं. तर पत्रकार यांच्या माध्यमातून आज 4 विषयावरती महत्त्वाचा विषय घेण्यात आला होता. म्हणजे सुरुवातीला घेण्यात आलं होतं की शेतकऱ्यांच्या फळबागेसाठी तुम्ही काय करणार, म्हणजे शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीने पिकाचं नुकसान होते, गारपीट होते किंवा एखादा पाऊस जर झाला तर त्यातून द्राक्ष असेल, केळी असेल, त्याचबरोबर फळबाग पिकं असतील इत्यादी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्यांना कवच असते, कवच लावणं महत्त्वाचं असते. म्हणजे संरक्षणासाठी काहीतरी स्कीम किंवा सबसिडी आपण त्याला द्यायला पाहिजेत, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पत्रकार यांच्या माध्यमातून विचारणा केली होती. तर कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ती गोष्ट जी आहे ती खूप महागडी आहे. विदेशात त्या गोष्टी चालतात, आपल्या इकडे त्या गोष्टी चालत नाही. त्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारचं सबसिडी किंवा एखादं त्यासाठी लागणारं बजेट हे कोणत्या प्रकारचं सध्या तरी सांगू शकत नाही. त्यासाठी विधानसभेत ज्या पद्धतीने आम्ही हिवाळी अधिवेशनात झालेले त्या पद्धतीने कुठेतरी चर्चा झाली तर त्याविषयी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता दुसरा विषय आहे सोयाबीन आणि कापसाचा. ज्या पद्धतीने सोयाबीन आणि कापसाला हमी भाव नाही तर त्या पद्धतीने कुठेतरी सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र हे चालू करण्यात आले होते. परंतु खरेदी केंद्र हे पुरेसे नाहीत. बऱ्याच जिल्ह्यात तशा पद्धतीचे कृषी खरेदी केंद्र नाहीत. त्या कारणाने नवीन खरेदी केंद्र होणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पुढाकार सुद्धा घेण्यात आला होता. परंतु यामध्ये अद्यापही काही प्रमाणात डॉक्युमेंट पोहोचले नसल्या कारणाने नवीन खरेदी केंद्र हे सध्या तरी सुरू झालेले नाहीत. आणि कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता नवीन केंद्राची खरेदी केंद्र सध्या लवकरच चालू करण्यात येतील, अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे. परंतु पत्रकार यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे हे आता नवीन केंद्र जर सुरू करायचे असेल तर याला बराच काही टाइम लागू शकतो. आणि तुम्ही तर शेवटची जी तारीख आहे ती शेतकऱ्यांना 12 तारीख दिलेली, तर 12 तारीख सुद्धा आता जवळ येत आहे. त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं आणि कापसाचं काय होणार, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला असताना तर कोकाटे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की त्यासाठी आम्ही अधिवेशनात नक्कीच बोलू, अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. आता दुसरा विषय कांद्याचा. कांदा ज्या पद्धतीने सुरुवातीला 60 रुपये किलो विकला जात होता, त्याच कांद्याला आता 12 रुपये एवढा भाव मिळत आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, आयात धोरणावर कशा पद्धतीने बंधन करणार आहात किंवा त्यांना आयात धोरणावर कशा पद्धतीने झिरोवर आणसाल, या संदर्भात काय निर्णय घेसाल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पत्रकार यांच्या माध्यमातून विचारणा केली. तर खरं तर आता प्रश्न हा कोकाटे साहेबांचा नाहीच, म्हणजे कृषी विभागाचा कृषी अधिकाऱ्याचा तो कोकाटे साहेब हे कृषी मंत्री आहेत, त्यांचा विषय आहे तो सध्या नाही. कारण तर हा जो विषय आहे तो केंद्रीय मंत्र्याचा आहे, केंद्रीय विभागाचा आहे. आणि ते जोपर्यंत काही निर्णय घेत नाहीत, आयात निर्णयाच्या धोरणावर काहीतरी निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कोकाटे साहेब सुद्धा या विषयावरती कोणत्याच प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीने सांगण्यात आलं की आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जे आढावा आहे तो पोहोचवण्याचं काम करू. त्यानंतर त्या ठिकाणी अधिवेशनात सुद्धा आम्ही ते प्रश्न मांडू, अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कर्जमाफीचा. आता कर्जमाफी जोपर्यंत शेतकऱ्यांची होत नाही तोपर्यंत शेतकरी हा काही सुधारणार नाही, अशा तरी मला तरी वाटते. कारण तर ज्या पद्धतीने सोयाबीन असेल, कापूस असेल इत्यादी पिकाला त्यांना भाव नाही, त्या कारणाने ते शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही. आणि ज्या पद्धतीने कुठेतरी शेतकरी कर्ज ते भरत होता, परतफेड करत होता, नवीन कर्ज घेत होता, त्यामध्ये सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं की आम्ही 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे करू. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित करू, असे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं.
परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर याची तिजोरी पूर्णपणे खाली झालेली आहे. आता परत नवीन काय बजेट घेतलं जाते, कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि हा कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा कोकाटे साहेबांचा हा विषय नाही. ते कर्जमाफी जर करायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी करू शकतात. ते कारण मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कुठे अभ्यास केला जातो, कशा पद्धतीने निकष लावले जातात ते निर्णय ठरतील. त्यानंतर हिवाळी अधिवेशन असेल त्याबरोबर जे आहेत वरिष्ठ म्हणजेच केंद्रीय मंत्री असतील त्यांना त्याच्यावरती ते विषय घेतील आणि त्यानंतर जे राज्याचं जे कर्जमाफीचं धोरण आहे ते परत केंद्र सरकारला मांडला जाईल आणि केंद्राच्या माध्यमातून काय निधी येतो ते नंतर परत ठरवलं जाईल. परंतु सध्या तरी असं वाटत नाही की कोणत्या प्रकारचा निर्णय कर्जमाफीचा सध्या तात्काळ घेतला जाईल. अशाची आताची परिस्थिती तशा पद्धतीने दिसत नाही. आता नक्कीच तुम्हाला काय वाटते, कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी केली जाणार आहे, काय निर्णय घेतला जाऊ शकतो, कशा प्रकारचे निकष लावले जाऊ शकतात, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.